श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो हजारो स्वामी भक्तांच्या मनात असतो. मांसाहार करून स्वामी सेवा केली तर काय होते? काही जण म्हणतात यात काही चुकीचं नाही, तर काही जण म्हणतात हे योग्य नाही. पण आज आपण वाद करणार नाही. आज आपण फक्त स्वतःच्या मनाशी बोलणार आहोत. आता डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मी स्वामींची सेवा का करतो? फक्त माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून, की स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी? भक्तांनो, भक्ती म्हणजे कोणावर बंधन घालणे नाही. भक्ती म्हणजे स्वतःच्या मनाला शुद्ध करण्याचा प्रवास. अनेक भक्त श्रद्धेने सात्विक आहार स्वीकारतात, तर काहींच्या जीवन पद्धती वेगळ्या असतात. प्रत्येकाची परिस्थिती आणि परंपरा वेगळी असू शकते, पण एक गोष्ट प्रत्येकासाठी सारखी आहे. स्वामींच्या चरणी जाताना मनात प्रामाणिकपणा असला पाहिजे. आजचा प्रश्न मांसाहाराचा नाही, आजचा प्रश्न आपल्या मनाचा आहे. मी राग सोडला का? मी अहंकार कमी केला का? मी कोणाचं मन दुखावणं थांबवलं का? मी प्रेमाने वागायला शिकलो का? कारण जर या गोष्टी बदलल्या नसतील तर फक्त बाह्य बदल करून खरी भक्ती पूर्ण होत नाही. म्हणून आजचा संदेश कोणावर टीका करण्यासाठी नाही, तर स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. समजा दोन भक्त स्वामींच्या दर्शनाला आले. पहिला भक्त रोज पूजा करायचा, मोठमोठे नैवेद्य अर्पण करायचा, पण त्याच्या मनात राग, अहंकार आणि द्वेष भरलेला होता. आता दुसरा भक्त साधा होता, त्याच्याकडून आयुष्यात चुका झाल्या होत्या, पण त्याच्या मनात पश्चाताप होता. तो रोज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत होता. भक्तांनो, तुमच्या मते स्वामींच्या अधिक जवळ कोण असेल? ज्याने बाहेरून भक्ती दाखवली की ज्याने मनापासून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला? मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्या ताटात काय आहे यापेक्षा तुमच्या मनात काय आहे हे अधिक महत्त्वाचं असतं. जर माणूस खोटं बोलत असेल, लोकांची फसवणूक करत असेल, आईवडिलांचा अपमान करत असेल आणि तरी स्वतःला मोठा भक्त म्हणवत असेल, तर त्याने स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायला पाहिजे, मी खरोखर स्वामींच्या शिकवणीनुसार जगतो आहे का? कारण भक्तांनो, आजचा संदेश कोणाचा न्याय करण्यासाठी नाही. प्रत्येकाची जीवनशैली, परंपरा आणि श्रद्धा वेगळी असू शकते, पण प्रत्येक स्वामी भक्ताने स्वतःला हा प्रश्न विचारायलाच हवा की मी रोज थोडा तरी अधिक दयाळू, प्रामाणिक आणि नम्र बनतो आहे का? कारण खरी स्वामी सेवा फक्त देवासमोर हात जोडण्यात नसते, तर दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असं जीवन जगण्यातही असते. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्या घरी आले तर तुम्ही त्यांना काय दाखवाल? तुमचं मोठं घर, तुमची संपत्ती की तुमचं मन? कारण स्वामींना तुमच्या घरातील सजावट दिसत नाही, त्यांना तुमच्या मनातील विचार दिसतात. आज अनेक जण विचारतात की मी मांसाहार करतो, मग मी स्वामींची सेवा करू शकतो का? भक्तांनो, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याकडे शोधण्यापेक्षा एकदा स्वतःच्या मनात शोधा. स्वतःला विचारा, माझ्या सवयी मला स्वामींच्या अधिक जवळ नेत आहेत की माझ्या मनात संघर्ष निर्माण करत आहेत? जर मनात सतत अपराधी भावना येत असेल तर त्या भावनेपासून पळू नका. शांतपणे स्वतःशी संवाद साधा. खरी भक्ती भीतीमुळे होत नाही, तर प्रेमामुळे होते. खरा बदल जबरदस्तीने होत नाही, तर अंतर्मनातून होतो. आज तुम्ही कोणताही निर्णय घ्या, तो समजून श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे घ्या. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून नाही, तर तुमचं मन आणि विवेक जे योग्य वाटेल त्यानुसार घ्या. स्वामींची भक्ती म्हणजे दररोज स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न. जर आज कालपेक्षा थोडे कमी रागवला, थोडं जास्त प्रेमाने बोलला, थोडी जास्त मदत केली, तर समजा स्वामींच्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे. भक्तांनो, स्वामींना बदललेला आहार पाहून नाही, तर बदललेला स्वभाव पाहून आनंद होतो. आणि ज्या दिवशी मन शुद्ध व्हायला सुरुवात होते, त्या दिवशी खऱ्या भक्तीची सुरुवात होते. भक्तांनो, आजचा हा संदेश संपण्यापूर्वी मी तुम्हाला कोणताही नियम सांगणार नाही, कोणावरही टीका करणार नाही आणि कोणाच्याही श्रद्धेचा न्याय करणार नाही. मी फक्त एक छोटीशी विनंती करणार आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटा आणि मनात स्वामी समर्थांचे रूप उभे करा. कल्पना करा, स्वामी तुमच्या समोर उभे आहेत आणि ते तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारत आहेत की बाळा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? तुम्ही म्हणाल, हो स्वामी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मग स्वामी पुन्हा विचारतील, मग माझ्यासाठी तू तुझ्या आयुष्यात एक चांगला बदल करशील का?
भक्तांनो, खरी भक्ती ही दुसऱ्याला बदलण्यात नसते, तर ती स्वतःला बदलण्यात असते. आजचा विषय मांसाहाराचा नव्हता. आजचा विषय स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा होता. जर तुमच्या मनाला वाटत असेल की एखादी सवय तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ नेईल, तर तो निर्णय प्रेमाने घ्या, दबावाने नाही. लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्याकडून परिपूर्ण माणूस व्हायची अपेक्षा नाही, पण दररोज कालपेक्षा थोडं अधिक चांगलं माणूस बनण्याची अपेक्षा नक्कीच आहे. आज स्वामींच्या चरणी फक्त एवढीच प्रार्थना करा की हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील राग दूर करा, अहंकार दूर करा, वाईट सवयींवर विजय मिळवण्याची शक्ती द्या, चांगल्या विचारांनी जगण्याची प्रेरणा द्या, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाम माझ्या ओठांवर राहू द्या. भक्तांनो, जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या स्वामी संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. शेवटी कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमची एक कमेंट दुसऱ्या एखाद्या भक्ताच्या मनातील श्रद्धेचा दिवा पुन्हा पेटवेल. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.